अरुणोदय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आतापर्यंत आपण बरेचसे मोठे वाक्य शिकलेलो आहे, म्हणजे लॉंग सेंटेन्सेस। आता आजपासून आपल्याला छोटे छोटे वाक्य शिकायचे, छोटे वाक्य जे तुम्ही सहज बोलू शकता आणि फास्ट तुम्ही नंतर बोलणार आहे। रोजच्या व्यवहारामध्ये आता जास्त काम पडणार आहे ते वाक्य आता आपण आज घेणार आहोत आणि त्या वाक्याची सुरुवात कशी होते हे तुम्हाला मी सांगतो। आता अगोदर लक्ष द्या। आपण पहिल्यांदा एक शब्द घेऊया। एक शब्द मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा कसा। हा शब्द आहे स्टार्ट। स्टार्ट स्टार्टचा अर्थ काय होतो? सुरू करा, सुरू करा, सुरू करणे, सुरू करा किंवा सुरुवात करा असा याचा अर्थ आहे। हा एक शब्द आहे। त्याला कसं ग्रामर मध्ये याला व्हर्ब म्हणतात, व्हर्ब। आता हे आपण ग्रामर नंतर शिकणार आहोत, तरी सुद्धा मी सांगतो स्टार्ट, सुरू करणे, सुरू करणे, सुरू करा। आता या सुरू करावर आधारित छोटे वाक्य आपल्याला घ्यायचं आहे। रोज आपण आपल्या दैनिक पाठामध्ये, परिपाठामध्ये राष्ट्रगीताच्या सुरुवातीला त्या स्टार्टचा वापर आपण शिकलो। काही मुलींना बोलता येत असेल, याचं नेहमी काम पडते, नेहमी काम पडते, तुम्ही लक्षात ठेवा। तर हे याचं काम कधी पडते आता एक वाक्य मी तुम्हाला सांगते। स्टार्ट, स्टार्ट द नॅशनल अँथम असं आपण बोलतो परिपाठात, लक्षात ठेवा। बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शाळेमध्ये आपण याचं काम पडते, शाळेमध्ये बहुतेक। स्टार्ट द नॅशनल अँथम। स्टार्ट म्हणजे सुरू करा, नॅशनल म्हणजे राष्ट्रीय, अँथम म्हणजे गान, म्हणजे राष्ट्रगीत। स्टार्ट द नॅशनल अँथम, या नॅशनल अँथमचा अर्थ होतो राष्ट्रगीत। हे राष्ट्रगीत शाळेमध्ये सुरू होते सकाळी, प्रत्येक शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत। नॅशनल अँथम हे तुम्हाला माहित आहे। स्टार्ट द नॅशनल अँथम म्हणजे राष्ट्रगीत सुरू करा, राष्ट्रगीत सुरू करा असं आपण म्हणतो। 3 शब्दामध्ये मराठीमध्ये याचा अर्थ आलेला आहे। स्टार्ट द नॅशनल अँथम, राष्ट्रगीत सुरू करा, याचा अर्थ इथे दिलेला आहे, ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा। राष्ट्रगीत सुरू करा, स्टार्ट द नॅशनल अँथम। आता या स्टार्ट पासून अनेक शब्द आपल्याला बोलता येतात इंग्रजीमध्ये, फक्त स्टार्ट पासून सुरुवात करायचं आहे। स्टार्ट हा सुरुवातीला वापरायचा, स्टार्ट म्हणजे सुरू करा। आता आपण नुसतं राष्ट्रगीत सुरू करतो काय असं म्हणतो काय? अजून काय म्हणतो शाळेमध्ये आपण, लक्षात ठेवा। स्टार्ट द। आता या द चा अर्थ काय असेल? द चा अर्थ नसते राष्ट्रगीत, म्हणजे फक्त राष्ट्रगीतच सुरू करायचं म्हणून आपण द वापरलेला आहे। म्हणजे त्या शब्दावर जोर देण्यासाठी हा शब्द असतो, जोर। हा या राष्ट्रगीता फक्त आपण एकच काम करणार आहोत, राष्ट्रगीतच सुरू करणार आहोत, दुसरं काही सुरू करणार नाही, म्हणून तिथं द वापरलेला आहे। द चा स्पेशल काही अर्थ नसतो। तसं द सन असं म्हणतात। द सन म्हणजे फक्त सूर्यच, द मून म्हणजे काय असेल? मून म्हणजे फक्त चंद्रच, तेव्हा हा द वापरतात। तसा दचा असा स्पेशल अर्थ नसतो, जोर देण्यासाठी आणि तो स्पेशल शब्दाचा अर्थ समजण्यासाठी। स्टार्ट द नॅशनल अँथम, राष्ट्रगीत सुरू करा। स्टार्ट द स्टेट, स्टेट अँथम। आता स्टेट म्हणजे आपण राज्याचं राज्यगीत, याचा अर्थ काय होतो मग आता? राज्यगीत। हे सुद्धा शाळेमध्ये सुरू असते। स्टार्ट द स्टेट अँथम म्हणजे राज्यगीत सुरू करा। खूप छान वाक्य आहेत आणि सोपे वाक्य आहेत आणि आपल्याला नेहमी बोलता येतात, पटकन बोलता येतात। आता स्टार्टच्या तुम्हाला मी 2 शब्द, 2 वाक्य सांगितलेले आहेत, त्याचे पुष्कळ होतात। आता आपण पुढच्या पेजवर जाऊया। तिसरा स्टार्ट का 10वी पावरा
म्हणजे आपल्या परिपाठामध्ये दैनिक परिपाठाच्या वेळेस याचं जास्त काम पडते. त्याच्यानंतर आपल्या घरगुती व्यवहारात सुद्धा स्टार्टचे अनेक शब्द वापरतात. आता स्टार्ट द प्रेयर. प्रेयर म्हणजे प्रार्थना. हे प्रार्थना सुद्धा असते आपल्या शाळेमध्ये, अनेक शाळांमध्ये असते. स्टार्ट द प्रेयर म्हणजे प्रार्थना सुरू करा. प्रार्थना सुरू करा. प्रार्थना सुरू करा म्हणजे या स्टार्ट पासून आपण अनेक वाक्य बोलू शकतो. आता शाळेतील वाक्य आहे. आता आपल्याला बाकी सुद्धा वेगळे वाक्य घ्यायचे आहे, पण आपण शाळेत ज्या वाक्याचं काम पडते ते अगोदर घेतो. आता स्टार्ट आपल्याला अजून काय घेतो आपण, राष्ट्रगीत झालं. अजून आपण संविधान घेतो, प्रियांबल म्हणतो. प्रियांबल, स्टार्ट द प्रियांबल, हे सुद्धा वाक्य घेऊ शकतो आपण, म्हणतो की नाही. हां, ते सुद्धा घ्यायचे आहेत. आता शाळेत मला आता बाकीचे आपल्याला वाक्य घ्यायचे आहेत, जे आता आपल्या व्यवहारात सुद्धा आपण म्हणतो. या स्टार्ट पासूनच स्टार्ट द गेम. गेम म्हणजे खेळ. म्हणजे जेव्हा आपण ग्राउंड मध्ये असतो, मग एखाद्या मुलीने समजा आदेश द्यायचा, तिने सांगायचा आहे स्टार्ट द गेम, तेव्हाच तो गेम सुरू होईल. गेम म्हणजे खेळ, म्हणजे खेळ सुरू करा. खेळ सुरू करा. आपण खेळ करतो, खेळ घेत असतो. खो खो घेतो, कबड्डी घेतो, लंगडी घेतो ना. मग आता सगळ्या मुली असा खो खोसाठी रेडी आहेत किंवा कबड्डीसाठी मुली रेडी आहेत, मुलं रेडी आहेत. मग कुणाला तरी आता ते स्टार्ट करावं लागेल, तोपर्यंत सुरू होणार नाही गेम. मग स्टार्ट द गेम हा झाला जनरल विषय. याला तुम्ही काय म्हणाल मग अजून, याला असं म्हणू शकतो आपण स्टार्ट द खो खो. म्हणजे खो खो, आता खो खोचा खेळ सुरू करा. आता खो खो सुरू करा म्हणजे इकडून आदेश आल्याशिवाय तो खेळ सुरू होत नाही. खो खो सुरू करा. किंवा अजून काय म्हणू आपण, स्टार्ट द क्रिकेट. स्टार्ट द क्रिकेट सुद्धा म्हणू शकता. आता तुम्हाला खो खोचं समजलं ना, स्टार्ट द खो खो. स्टार्ट द खो खो म्हणजे खो खो सुरू करा. आता याला पुढे काय म्हणजे स्टार्ट द क्रिकेट. क्रिकेट सुरू करा, लंगडी सुरू करा. आता अजून दुसऱ्या प्रकारचे वाक्य घेऊ आपण. आता हे गेमशी संबंधित झालं ग्राउंडवरनं. आता स्टार्ट येतं सुद्धा लक्षात ठेवा. याच्यावर तुम्हाला पुष्कळ वाक्य करता येतात. काही वाक्य तुम्हाला नवीन शोधून आणायचे सुद्धा आहेत. हे याचा होमवर्क आहे. त्या स्टार्ट पासून तुम्ही नवीन वाक्य सुद्धा 5 वाक्य लिहून आणायचे. हे होमवर्क मी तुम्हाला आता सांगतो. आता स्टार्ट द स्पीच. स्पीच आपण भाषण देतो ना, भाषण. आपण बऱ्याचदा भाषण देतो, आपल्या शाळेमध्ये देतो, वेगवेगळ्या ठिकाणी भाषण देतात. मग कुणीतरी एक सांगेल की आता स्टार्ट द स्पीच म्हणजे भाषण सुरू करा. भाषण सुरू करा असं सुद्धा आपल्याला काम करतो. स्टार्ट द स्पीच भाषण सुद्धा आपण घेतो, सुरू करायला सांगतो. अजून आपण सुरू करायला काय सांगतो शकतो, एखादं समजा गीत गायन स्पर्धा आहे, एखाद्याला माईकवर बोलावलं आणि मग तो तिथं आल्यानंतर ते मुलगी आला, एखादा मुलगा आला, एखादा व्यक्ती आला, तर मग स्टार्ट द स्पीच होते. किंवा स्टार्ट द सॉन्ग, देशभक्तीपर गीत असेल, एखादा दुसरं कोणते गायचं, स्टार्ट द सॉन्ग, आता गीत सुरू करा. स्टार्ट द सॉन्ग. सॉन्ग म्हणजे गीत, गीत सुरू करा. स्टार्टचे अजूनही वाक्य होतील, जसं ग्राउंडवरती झाले, स्टेजवरती झाले. तुम्ही तुमच्या घरी सुद्धा काय वाक्य बोलू शकता असे. स्टार्ट, स्टार्ट वाले, स्टार्ट म्हणजे सुरू करा. म्हणजे काय सुरू करता येईल, तुम्ही घरामध्ये एखादं काय स्वयंपाकाचं काम सुरू असेल तर ते बोलू शकता. किंवा काही वाचन करायचं असेल ते सुद्धा करू शकता. काय लेखन असेल ते सुद्धा करू शकता. किंवा एकमेकाशी बोलायचं असेल ते सुरू करू शकता. स्टार्ट पासून तुम्हाला आता वाक्य लिहायचे. दुसरा नवीन शब्द नाही घ्यायचा, फक्त स्टार्टच आहे. काय काय सुरू करता येईल स्टार्ट पासून तुम्हाला ते शोधायचं आहे.
म्हणून तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य सांगितलेले आहेत. तुम्ही तुमच्या शाळेवर आधारित करा किंवा घरच्या एखाद्या गोष्टीवर करा. तुम्हाला काय काय आढळतं ते पहा. पण ते स्टार्टपासून तुम्हाला 4-5 वाक्य कमीत कमी लिहायचं आहे. तुम्ही काय सुरू करता कोणती गोष्ट. एखाद्याला आपल्याला आदेश द्यायचा आहे, एखाद्याला आपल्याला सांगायचं आहे, कमांड द्यायची आहे. स्टार्ट लंगडी असं म्हणतो किंवा स्टार्ट एखादी गोष्टी करू शकतो. तुम्हाला स्टार्टवर आधारित 5 वाक्याचे होमवर्क करायचे आहे. कमीत कमी 2-3 वाक्य तरी प्रत्येकाने करायचेच आहे. ज्यांनाही जास्त त्यांनी 5 करायचा आहे. आजचा हा आपला शॉर्ट वाक्याचा हा आपण सुरू केलेला क्लास आहे. आता दररोज आपल्याला असं एक शब्द घेऊन त्याच्यावर 7-8 वाक्य लिहायचे आहे आणि काही तुम्ही घरून करायचे आहे. तर आज आपण एवढं घेऊया. जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी एकदा लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे. थँक्यू.